राईट. नानासाहेब पेशव्यांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्या काळात कोणालाही कल्पनाही नाही अशी नानासाहेबांनी सुधारणा केली. ते म्हणजे खापराच्या नळातून संपूर्ण शहराला पाणी पुरवठा केला. म्हणजे आजकाल मोठे मोठे पाईप असतात ना, वॉटर पाईप, तसे खापराचे नळ करून त्यातून संपूर्ण शहराला घरोघर पाणी पुरवठा केला पिण्याच्या पाण्याचा. ही त्यांची फार मोठी सुधारणा होती आणि याबाबतीत ते अतिशय कल्पक आणि बुद्धिमान होते. त्यांनी तज्ज्ञ इंजिनियरांच्या मदतीने सगळ्या शहरभर अशा प्रकारे पाणी पुरवठा केला होता. आता रघुनाथरावाचं, त्यांचा धाकटा भाऊ रघुनाथराव, हे दोघं काल आपण पाहिलं की बाजीरावचे, पहिल्या बाजीराव पेशव्याचे हे दोन्ही मुलगे. तर हे दोन्ही मुलगे तर नानासाहेब आणि रघुनाथराव यांच्यात स्वभावात आणि कल्पकतेत फारच अंतर आपल्याला आढळून येतं. पण या रघुनाथरावांनी एकदा नको तिथे स्वतःची बुद्धी चालवली. त्यांनी अहिल्याबाई होळकरला, कारण त्यावेळी मल्हारराव होळकर गेल्यानंतर अहिल्याबाई होळकरनीच माळव्यावर राज्य केलं, माळवा प्रदेश. तर तिला रघुनाथरावांनी पत्र पाठवलं दूताबरोबर आणि त्यात कळवलं की तुम्ही आमची खंडणी देणं आहात तेव्हा आमची खंडणी द्या. अहिल्याबाईंनी त्यांना लगेच उत्तर पाठवलं की खंडणी मागायला आम्ही काही परकराष्ट्र नाही आहोत की तुम्ही आम्हाला जिंकलाय आणि आमच्याकडून खंडणी मागताय, असं नाही आहे. माझे सासरे तुमचेच सरदार होते, राज्य वेगळं नाही आहे, तेव्हा खंडणी कसली मागता? तेव्हा मी काही खंडणी देणार नाही, ते न्यायाला धरून नाही. आणि तरीही तुम्हाला आर्थिक मदत हवी असेल तर तसं सांगा ना, मी आर्थिक मदत पाठवते. पण तुम्हाला स्वतःचंच महत्त्व प्रस्थापित करायचं आहे आणि हक्क दाखवायचं आहे जर, तर एक लक्षात ठेवा की मी स्त्री आहे. पण मी स्त्री असले तरी माझ्याकडे सैन्य आहे स्त्रियांचं. माझ्याशी युद्ध करा, मला युद्धात हरवा आणि मग मी तुम्हाला खंडणी देते. पण एक लक्षात ठेवा, युद्धात जिंकलात तरी लोक काय म्हणणार? अरे बाईच होती ती, तिला रघुनाथरावांनी जिंकलं तर विशेष काय केलं? पण समजा या उलट झालं, म्हणजे मी जिंकले, तर तुमची केवढी नाचक्की होईल याचाही विचार करा. की एका बाईनी रघुनाथरावांसारख्या शूरवीराला सैन्यासह गेला असताना हरवलं, असं तुमचं सगळीकडे हसं होईल. तेव्हा रघुनाथरावांनी तिला सांगितलं की काही नाही, आम्ही आपले सहज बोललो होतो, आम्हाला मदतही नको आहे आणि खंडणीही नको आहे. तर असे हे रघुनाथराव आणि नानासाहेब या दोघांमध्ये असा भरपूर फरक होता. नानासाहेबांची वृद्धत्वामुळे जेव्हा कारकीर्द संपली, एक माणसाला मर्यादा असते कार्यक्षमतेला. कार्यक्षमता कमी झाल्यावर नवीन पिढीचा, नवीन जोमाचा कार्यकर्ता येणं गरजेचं असतं. आणि म्हणून नानासाहेबांनी थोरले माधवराव पेशवे, म्हणजेच त्यांचा नंबर 2चा मुलगा, पहिला विश्वास पानिपतच्या युद्धात गेला, हा दुसरा माधव, त्याच्या ताब्यात संपूर्ण कारकीर्द देण्याचं ठरवलं आणि शाहू महाराजांना तसं कळवलं की माधवच्या नावावर पेशवाईची वस्त्र पाठवा. आणि माधवराव पेशवे बनले. वास्तविक ही भट आडनावाची सगळी मंडळी. पण पुढे मात्र
सगळ्या घराण्याचं आणि कुटुंबाचं आडनावच पेशवे बनलं. मग ते पद म्हणून राहिलं नाही, सगळे पेशवे झाले. तर माधवराव पेशवे जेव्हा कारभार पाहू लागले तेव्हा त्यांच्यापुढे आपल्या वडिलांचे सगळे आदर्श होतेच, की आपल्या वडिलांनी कोणकोणत्या सुधारणा केल्या आहेत, कसं कसं केलं आहे. आपल्या आजोबांनी म्हणजे थोरले बाजीराव पेशवे यांनी कसे कसे सगळे सरदार मिळवलेत स्वराज्यासाठी, आणि त्यात ब्राह्मणांनाही, ब्राह्मण सरदारांचा पराक्रम पाहून त्यांनाही कसं समाविष्ट करून घेतलं आहे, हे आदर्श त्यांच्यापुढे होते. आणि त्यांनी ठरवलं की मी माझा पंतप्रधान पदाचा जो कालावधी आहे त्या कालावधीत उत्तम राज्य करीनच. आणि त्याप्रमाणे त्यांची पंतप्रधान म्हणून राजवट सुरू झाली. आता यांच्यावर मनुष्यावर अडचणी पण खूप येतात, तशा यांच्यावरही बऱ्याच अडचणी आल्या. त्यातली मुख्य म्हणजे 1761ला जे पानिपतचं युद्ध झालं त्यात मराठे हारले होते. आणि त्याचं वर्णन बखरकारांनी असं केलंय की पानिपतच्या युद्धात मराठ्यांची लाख बांगडी फुटली. म्हणजे इतके सैन्य, इतकं मराठ्यांच्या सैन्याचं नुकसान झालं, इतकं मराठा सैन्य मारलं गेलं त्या युद्धात. माधवरावांवर फार मोठी जबाबदारी होती की एवढे कर्ते पुरुष इतक्या कुटुंबांमधले गेलेले आहेत. राज्याच्या तिजोरीतून पैसा द्यायचा. आता यांचे कर्ते पुरुष गेलेत म्हणजे यांना मदत करणं तर क्रमप्राप्त आहे, भागच आहे, तेव्हा यांना मदत तर केलीच पाहिजे. पण तिजोरीवर केवढा ताण येईल, तेव्हा अशाही काही योजना आखल्या पाहिजेत की ज्यातून खर्च झालेला पैसा पुन्हा वेगवेगळ्या मार्गानं तिजोरीत जमा होत राहील. अशा योजना आपल्याला आखल्या पाहिजेत, हे त्यांच्या लक्षात आलं. त्याप्रमाणे त्यांनी वेगवेगळ्या योजना आखल्या आणि राज्याची तिजोरी जी रिकामी होणार होती ती पुन्हा जशीच्या तशी कशी होईल याची खबरदारी माधवराव पेशव्यांनी घेतली. माधवराव पेशव्यांवर आणखी आलेलं संकट म्हणजे त्यांची स्वतःची काकू, म्हणजे आनंदीबाई ही त्यांची सख्खी काकू, पण पार्वतीबाई ही त्यांची चुलत काकू, सदाशिवराव भाऊ पेशवे यांची ती पत्नी. आणि सदाशिवराव भाऊ पेशवे पानिपतच्या युद्धात जे नाहीसे झाले होते त्यांचा कुठेही काहीही तपास लागला नाही. बरं, मृत्यू झालाय म्हणावं तो कुठे त्यांचा देह पण मिळाला नाही, मग काय करणार. त्यामुळे सगळ्यांची अशी समजूत झाली की सदाशिवराव जिवंत आहेत आणि योग्य काळी सदाशिवराव परत येतील. आणि त्याचा फायदा एका माणसाने घेतला. तो मनुष्य उत्तर प्रदेशातला होता, पण दिसायला हुबेहूब सदाशिवराव भाऊंसारखा होता. काहीही कुठेही काहीही फरक नाही, न उंचीत, न रूपात, न रंगात, न आवाजात. आवाजही सदाशिवराव भाऊ पेशव्यांसारखाच होता, फक्त तो हिंदी भाषिक होता. आणि त्याच्या मनात पाप उभं राहिलं. तो म्हणला, जर मला इतकं सगळं मिळालेलं आहे त्या सदाशिवराव भाऊंसारखं, तर मीच सदाशिवराव भाऊ म्हणून का जाऊ नये पेशवाईमध्ये. मलाही केवढं मोठं धन प्राप्त होईल, मान सन्मान मिळेल. आणि मुख्य म्हणजे सदाशिवराव भाऊंची पत्नी पार्वतीबाई ती मला उपभोगायला मिळेल. किती घाणेरडा विचार हा मनातला. पण त्यांच्या मनात, त्या माणसाच्या मनात तसा विचार आला आणि त्यांनी ठरवलं. त्यांनी सगळं अभ्यासलं, वेगवेगळ्या ठिकाणी माहिती मिळवली आणि सदाशिवराव भाऊंसारखे कपडे शिवून घेतले
ते जसे घालायचे तशा प्रकारचे. आणि त्या माणसाचं नाव होतं सुखनिदान. हा सुखनिदान सदाशिवराव भाऊ बनून पुण्यात आला. पुण्यात आल्यावर खरोखरच लोक फसले. लोकांना वाटलं भाऊ आले, भाऊ आले, भाऊसाहेब आले. आणि सगळ्यांनी त्यांना अगदी बाना झुकवून प्रणाम केला. भाऊसाहेब, आम्ही तुमची वाटच पाहत होतो, बरं झालं तुमच्या येण्यामुळे आम्हाला आनंद झाला, असं सगळे प्रजाजन म्हणू लागले. तेव्हा त्याचा आनंद एकदम शतपटीने वाढला. अरे, लोक फसलेत, म्हणजे मी तसाच दिसतोय, तसाच बोलतोय, काही हरकत नाही, आपलं नाटक पुढे सुरू ठेवायचं. आणि सदाशिवराव भाऊ बनून तो सुखनिदान शनिवार वाड्यात आला. बाकी सगळे त्यांना वाटत होतं सदाशिवराव भाऊ आले, पण फसले नव्हते थोरले माधवराव. त्यांची खात्री होती की हे काका नाहीत, हा कोणीतरी दुसरा मनुष्यच आहे. आणि त्यांचे मुख्य कारभारी होते नाना फडणवीस. नवीस हा फारसी भाषेतला शब्द आहे, त्याचा अर्थ होतो कारकून. आणि फड याचा अर्थ हल्लीचं ऑफिस. हा ऑफिसातला मुख्य कारकून, म्हणून तो फडणवीस. मग ते फडणवीस झालं आणि त्याचं नंतर फडणीस आडनाव बनलं. पण फडणवीस म्हणजे कचेरीतला मुख्य कारकून. नाना फडणवीस हे पेशवे दरबारातले मुख्य कारभारी होते. त्यांच्या सल्ल्याशिवाय, त्यांचा विचार घेतल्याशिवाय कुठलंही काम कधीही होत नसे. आणि नाना फडणवीस पेशवाईच्या काळात 3.5 शहाणे होते. त्या 3.5 शहाण्यात 3 शहाणे हे म्हणजे ज्याची बुद्धी पण अप्रतिम आहे, सगळीकडे चतुराई आहे, आणि ज्याला युद्धकलाही अवचित आहे, येते युद्धावतही जो भाग घेऊ शकतो, तो पूर्ण शहाणा. म्हणजे पराक्रम आणि बुद्धी दोन्हीत जो उत्तम, तो पूर्ण शहाणा. पण नानांचं अर्ध अंगच चांगलं होतं, बुद्धी. त्यांना युद्धकला अजिबात परिचित नव्हती आणि त्यामुळे त्यांना अर्धा शहाणा म्हणत असत. असे 3.5 शहाणे पेशवाईच्या काळात होऊन गेले. या नानांना पण वाटत होतं की हा, कारण त्यांना भाऊसाहेब इथे होते जेव्हा सदाशिवराव भाऊ, तेव्हा रोजचं बोलणं व्हायचं. त्यामुळे त्यांची काही असं असतं की कितीही तुम्ही परक्याचा अभ्यास करून परकं बनायचा प्रयत्न केलात, त्याचा हमशकल होण्याचा प्रयत्न केलात, तरी काही गोष्टी अशा असतात की ज्या तुम्हाला माहीत नसतात आणि तुम्ही तिथे तुमचं सोंग उघडं पडतं. तसंच त्या सुखनिदानचं झालं. फडणवीसांशी ते ज्या पद्धतीने बोलायचे, वागायचे, किंवा माधवरावांशी ज्या पद्धतीने बोलायचे, वागायचे, ते कुठे त्यांना माहीत होतं. आणि तिथेच तो सुखनिदान फसला. तरी देखील भाऊसाहेब पेशव्यांची म्हणजे सदाशिवराव भाऊंची पत्नी जी पार्वती, नावं सुद्धा मॅच आहेत पहा. सदाशिव म्हणजे शंकर, त्याची पत्नी पार्वती. तर पार्वतीबाईला मात्र सारखं वाटत होतं की हा जो आला आहे वाड्यात, ते म्हणजे नक्की भाऊसाहेबच आहेत. आणि हे लोक त्यांना महालात पाठवत नाही आहेत, हा त्यांच्यावर अन्याय होतोय असं तिच्या वेड्या मनाला, कारण अशावेळी मनुष्याचं मन फार नाजूक बनलेलं असतं, आशा चिवट असते, आणि त्यामुळे तिच्या वेड्या मनाला वाटत होतं की तो भाऊसाहेबच आहे आणि हे लोक त्यांना महालात पाठवत नाही आहेत. म्हणून तिने एकदा माधवरावांना बोलवलं. माधवा, अरे